ही भावना त्यांच्यामध्ये रुजावी आणि जे बाळकडू त्यांना समाजसेवेची मिळाले पाहिजे ते बाळकडू देण्याच्या कार्याची आवड व्हावी आणि वेगवेगळ्या छोट्या छोट्या सेवा प्रकल्पातून आपण समाजाचं काही देणं लागतो ते देण्या माध्यमातून होत असतं। तर आज आपल्या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीत रोटरी क्लब मालेगाव मिडटाऊन, रोट्रॅक, इंट्रॅक आणि RCC या चारही क्लबच्या पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी पदग्रहण कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी होत आहे। या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊनचे सदस्य आणि माजी प्रांतपाल राजेंद्रजी भामरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। होत असतात आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर विनोदजी बाबर यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे। आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे। मित्रांनो, रोटरीचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही दरवर्षी पदग्रहण कार्यक्रम असतो। ह्याच्या मागचा उद्देश आहे की ज्या इथं जे कोणी उपस्थित असतील, सर्व रोटरी मेंबर्स असतील, त्यांचा परिवार असेल, उपस्थित असलेले अन्य मान्यवर असतील, त्यांना एक चांगलं मार्गदर्शन ऐकण्याची संधी आपण उपलब्ध करून असतो। गेल्या 24 वर्षामध्ये आपण मोहन पालेशा, उज्ज्वल निकम, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम जे प्रख्यात सहकारी वकील आहेत, शेखरजी गायकवाड जे आता सायकर आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झाले, असे मी अनेक नावं घेऊ शकतो। असे अनेक मान्यवर या रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊनच्या पदग्रहण कार्यक्रमासाठी आलेले आहेत। प्रेसिडेंट केशवजी खैरनार झाला तेव्हापासून ते सदस्य आहेत आणि आपल्याला लक्षात आलंच असेल की डॉक्टर म्हटल्यानंतर त्याचा सर्वसामान्यांशी संबंध येतो। तर सर्वसामान्यांची नाळ ओळखणारे असे रवींद्रजी भामरे या ठिकाणी उपप्रांतपाल म्हणून उपस्थित आहे। प्रमुख व्याख्याते डॉक्टर विनोदजी बाबर हे खास कराडून या ठिकाणी आलेले आहेत, अंतर असलेलं, परंतु रोटरीच्या या प्रेमापोटी आणि सुमितजी बच्छाव यांच्या अत्यंतिक प्रेमामुळे ते या ठिकाणी उपस्थित झालेले। मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। मी प्रमुख अतिथींना दीप प्रज्वलन करण्यासाठी विनंती करतो। आपण एका चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात घेऊन रोटरी दीप प्रज्वलन वाटचाल करीत आहे। मुची प्रार्थना हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणी, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, सारे संपुदे सीताई यांचं स्वागत करतो। तसंच रोटरी क्लब मालेगाव मिडटाऊनच्या प्रेसिडेंट सौ वंदनाताई चव्हाण, स्वातीताई वाणी नूतन प्रेसिडेंट, संगीताजी सोनोने, मनीषाजी ब्राह्मणकर, त्याचप्रमाणे परिसरातील अनेक जिल्हा परिषदचे शिक्षण विभागाचे प्रमुख, अनेक माननीय शिक्षक, माननीय मुख्याध्यापक, विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी करतो। त्यांनी आपलं जे राज्यगीत आहे, आपण त्या राज्यगीताने जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, फिरती नाम तुझी मुळी कडकडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभूचा जीवघेणी, दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही रक्त राखी तो महाराष्ट्र माझा, माझा, जय जय
धन्यवाद. आज ते स्वेच्छेने मनापासून सुमितजी बच्छाव यांना त्यांचा पदभार देत आहे. रोटरीमध्ये किती इच्छा जरी असली तरी एकच वर्ष कार्यकाल असतो आणि आपण बघितलं असेल की इतर संस्थेमध्ये पदासाठी जी रस्सीखेच चालते किंवा पद सोडण्यासाठी कोणी तयार नसतं आणि आपण बघतो की किती देवाणघेवाण होते, परंतु रोटरीमध्ये हा सगळा काही प्रकार होत नाही. अतिशय सहजपणे येणारा प्रेसिडेंट आपला कार्यकाळ संपला की तो पदभार नवीन प्रेसिडेंटला देत असतो. त्याच अनुषंगाने या ठिकाणी मी केशवजी खैरनार यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विनोदजी बाबर, व्यासपीठावरील सन्माननीय PD भामरे साहेब, या पुढील वर्षासाठी डीजींचे प्रतिनिधी उपप्रांतपाल डॉक्टर रवींद्रजी भामरे, नवीन वर्षासाठी येणारे अध्यक्ष सुमितजी, आमचे मागील वर्षात कामकाज करणारे दोन्ही सेक्रेटरी राजेंद्र जाधव, कौशलजी आणि नवीन वर्षाचे सेक्रेटरी केदारनाथजी भागवत, बाहेरगावून रोटरीचे आलेले पाहुणे भानचंद्रप्पा बागड आहेत सटाण्याहून, त्यांच्यासोबत जे आलेले क्लबचे अध्यक्ष, त्यानंतर कळवणचे सहकारी येत आहेत, मालेगावातील सर्व क्लबचे पदाधिकारी, माझ्या क्लबचे सगळे सदस्य, इथे जमलेले आप्तेष्ट सुमितजींचे, केदारनाथजींचे आणि आमच्यावर प्रेम करणारे, रोटरीवर प्रेम करणारे सगळे नागरिक. गेला वर्षभर आम्ही नेहमीप्रमाणे कामकाज केलं, त्यातही चांगल्यात चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही रोटरीला काय दिलं यापेक्षा रोटरीने आम्हाला खूप काय दिलं. आमची समाजाला ओळख होते, कारण एक वैयक्तिक माणूस हा फारसा ओळखला जात नाही, पण जेव्हा त्याला लेबल लागतं रोटरीसारख्या चांगल्या संस्थेचं, तेव्हा 100% तुमची एक जनमानसात प्रतिमा तयार होते आणि ही प्रतिमा आम्ही सगळ्यांची रोटरीच्या माध्यमातून तयार करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे आणि मला वाटतं समाजाला रोटरी बऱ्यापैकी समजायला लागली. मागील वर्षभरात आम्ही 20 प्रोजेक्ट केले एकूण, त्यामध्ये सेक्रेटरी सांगतीलच, मात्र उल्लेखनीय जे कार्यक्रम होते, आम्ही रोटरी उत्सव घेतला आहे. हा 23, 24, 25 फेब्रुवारीला झाला. जाजू कंपाऊंडला आपण 3 दिवस हे प्रदर्शन घेतलं. या प्रदर्शनाने मालेगावकरांना आमची चांगलीच ओळख झाली आणि ही एक चांगली बाब घडली आणि आमचं जे एक स्वप्न आहे रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊनचं गेल्या कित्येक वर्षाचं, की आपल्याला एक रोटरी हॉल बांधायचा आहे आणि नुकतीच आम्ही गेल्या 2 दिवसापूर्वीच त्याची आयुक्त साहेबांनी आम्हाला परवानगी दिली आहे आणि लवकरच हा पुढील सुमितजींच्या काळात हा हॉल बांधून तयार होईल अशी मी सगळ्यांना ग्वाही देतो. आणि गेलं वर्षभर जे काम झालं, ह्या प्रोजेक्ट व्यतिरिक्त आम्ही डॉक्टर धर्माधिकारी यांना बोलवलं होतं, त्यांनी इथे त्यांचा दिवसभर कॅम्प केला. आम्ही गरीब रुग्णांना सेवा दिली. त्यानंतर इतर मेडिकल कॅम्प झाले. एक कायरोप्रॅक्टिक थेरपीचं शिबिर झालं असेल की जिथे गुडघादुखी असेल याचं एक यशस्वी शिबिर आम्ही घेतलं, त्याचाही 312 रुग्णांनी लाभ घेतला. हे सगळं करत असताना आम्ही हे समाजासाठी केलं आणि रोटरीच्या बॅनरखाली केलं, त्यामुळे त्याला वेगळं वजन असतं, पाठीमागे खंबीर साथ असते. सोपी गोष्ट नाही, कारण तुमच्या अंगी संयम असणं महत्त्वाचं आहे. तर संयम माझ्या अंगी होता असं लोक म्हणतात, पण ते अगदी लग्न कार्य काढा या रोटरीचा अध्यक्ष व्हा सारखीच गोष्ट आहे. लग्नात संयम 2 दिवस लागतो, इथं वर्षभर संयम ठेवावा लागतो. आणि मग मला भुसे साहेबांसारख्या ज्या व्यक्ती आहेत की जेव्हा मी 80 लोकांचा क्लब घेऊन चालताना गरज आहे, ह्या कामात अध्यक्ष म्हणून जरी माझं नाव झालं, मात्र माझे जे सहकारी आहेत अतिशय उत्तम सहकारी लाभले. सतीश भाऊंसारखे मार्गदर्शक, भामरे साहेबांसारखे PD आमच्या क्लबकडे आहेत, याचा आम्ही निश्चित फायदा घेतला आणि त्यातून एक चांगलं कार्य निर्माण झालं आणि ह्या कार्याला हातभार सगळ्या सभासदांनी लावला. मध्यंतरी संख्या कमी झाली तरी आज मी अगदी आनंदाने सांगतो आणि गर्वपूर्वक सांगतो की जी मी क्लब ताब्यात घेताना जी संख्या होती ती आज मी जसल्या तशी करून सुमितकडे सोपवत आहे, याचा आम्हाला आनंद आहे.
आणि रोटरी वाढली आहे. म्हणजे किमान रोटरीमध्ये जगाच्या नकाशावर 20 रोटरीयन आम्ही नवीन दिलेत आणि ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि जे काही कार्य झालं हे सगळ्यांच्या सहकार्याने झालं. मी सगळ्या क्लबच्या सदस्यांचं, पीडीजींचं, संस्थापकांचं आणि माझ्यासह काम करणारे जे माझे पदाधिकारी या सर्वांचा आभार मानतो. त्याचबरोबर आमचे गणेश फुलदेवरे आहेत, वर्षभर यांनी रोटरीचं काम केलं, यांचे आभार. आमच्या रोटरी गार्डनचे जे वॉचमन आहेत त्यांचंही वयोवृद्ध आहेत, त्यांची मध्ये तब्येत बिघडली, आम्ही त्यांनाही मृत्यूच्या दाढेतून खेचून आणलं. देसले डॉक्टरांकडे आम्ही त्यांची अँजिओप्लास्टी वगैरे सगळं करून ते आज सुस्थितीत आहेत. त्यांचा मुलगाही आता तिथे बघतो. मी त्यांचे गार्डन सुस्थितीत ठेवल्याबद्दल त्यांचा आभार मानतो. आणि आपण सगळे आज इथं उपस्थित झालात याबद्दल मी आपला आभारी आहे. थांबतो. धन्यवाद केशव भाऊ. आपण आपल्या कार्यकालात अतिशय संयमाने काम केलं आणि म्हणूनच आपल्या कार्यकालातले सगळे प्रोजेक्ट यशस्वी झाले. आणि म्हणूनच विशेष करून आपलं या ठिकाणी कौतुक. आपण शब्दसुमनांनी या ठिकाणी स्वागत केलं, पण आपण अत्यंत सुरेल अशा आवाजातलं एक स्वागत गीत या ठिकाणी आपल्यासमोर सादर करतो आहोत. आमच्याच क्लबचे सदस्य अतुलजी कुंभकर्ण यांच्या सुविद्य पत्नी सौ अमृता कुंभकर्ण यांचा अतिशय सुंदर असा आवाज आहे. नमो नमोस्तु शारदे सकल कला विशारदे. नमो नमोस्तु शारदे सकल कला विशारदे. अजाणवी आधार दे मनात सद्विचार दे. अजाणवी आधार दे मनात सद्विचार दे. विणाधरी सुवासिनी हे श्वेत पद्मवासिनी. विणाधरी सुवासिनी हे श्वेत पद्मवासिनी. सुशुभ्र वस्त्रधारिणी नमोस्तु चित्तहारिणी. शारदे शारदे शारदे. शारदे शारदे शारदे. नमो नमोस्तु शारदे सकल कला विशारदे. नमो नमोस्तु शारदे सकल कला विशारदे. अबोध अल्पमजमती दया करी सरस्वती. अबोध अल्पमजमती दया करी सरस्वती. विमूढ हो बृहस्पती तु स्पर्शिताच भगवती. विमूढ हो बृहस्पती तु स्पर्शिताच भगवती. हे नाद ब्रह्म मोहिनी मनोज हंस वाहिनी. हे नाद ब्रह्म मोहिनी मनोज हंस वाहिनी. नमो मयूर विहारिणी नमोस्तु भय निवारिणी. शारदे शारदे शारदे. शारदे शारदे शारदे. नमो नमोस्तु शारदे सकल कला विशारदे. नमो नमोस्तु शारदे सकल कला विशारदे.
सकलहितार्थदक्षके क्षणार्धदे लक्षके स्वभक्तहितसाधिनि नमामि ब्रह्मवादिनि स्वभक्तहितसाधिनि नमामि ब्रह्मवादिनि समस्तसौख्यकारिणि नमोऽस्तु दुःखवारिणि शारदे 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 नमो नमोऽस्तु शारदे सकलकलाविशारदे नमो नमोऽस्तु शारदे सकलकलाविशारदे धन्यवाद सुद्धा मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर विनोदजी बाबर यांना विनंती करतो की एक गुलाब पुष्प देऊन अमृताचा या ठिकाणी आदर केलं. तिचं मनापासून आभार. या गाण्याने एक अशा सुंदर अशा वातावरणाची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे. आपण हा कार्यक्रम या ठिकाणी स्वागताचा सत्काराचा संपन्न करीत आहोत. अश्वजी राखवत यांना विनंती करतो की त्यांनी आपला सेक्रेटरीचा अहवाल या ठिकाणी सादर करावा. धन्यवाद सतीश काका. स्टेज पर उपस्थित दादा साहब तो अभी पहुंच रहे हैं. आज के प्रमुख अतिथि हमारे बाबर साहब, विनोद जी, प्रमुख अतिथि स्वागत करता हूं सर. सुमित जी और केदार जी को भी शुभकामनाएं देता हूं. और मेरे बड़े भाई भट्टू दादा जिन्होंने मेरे साथ सेक्रेटरी का सब काम देखा, उनका भी मैं आभार प्रकट करता हूँ. पिछला साल जो था, जैसे केशव सर ने बोला था अभी, कि थोड़ा सा क्लब में कुछ था, मेंबर्स इधर उधर हुए, लेकिन हमारी स्ट्रेंथ आज भी वापस वही है. हम उसी स्ट्रेंथ के साथ ये नया साल सुमित जी को दे रहे हैं. इसके लिए सुमित जी आपको चिंता की कोई बात नहीं है. इस साल प्रोजेक्ट्स हमने काफ़ी सारे किए, मगर उसमें से उल्लेखनीय जो प्रोजेक्ट्स हैं उनके बारे में आपको बताऊंगा. कि रोटरी का साल शुरू होता है तो शुरुआत से ही पहले दिन से ही हम लोग प्रोजेक्ट शुरू कर देते हैं. इस साल भी वैसा ही है. पिछले साल हमने शुरू करते वक्त में स्कूल बैग्स डिस्ट्रीब्यूशन के साथ में शुरू किया था. उसके बाद में हमने एक हेल्पिंग हैंड बोल के जो है, तो जो ज़रूरत वाले जो स्टूडेंट्स हैं और सब जो पिछले वर्ग के जो लोग हैं उनको एक हेल्पिंग हैंड करके भी प्रोजेक्ट होता है हमारा हर साल, वो भी हमने किया था. उसके बाद में जो ज़रूरतमंद लोग होते हैं जिनको मेडिकल की या इन चीज़ों की आवश्यकताएँ होती है, उनके लिए रोटरी हमेशा अग्रसर होता है और काम करता है. तो मिड टाउन परिवार भी हमेशा इसी तरह अग्रसर रह के काम करता है. उसके लिए भी हमने प्रोजेक्ट्स किए, जिनमें से उल्लेखनीय प्रोजेक्ट जो था, जैसे केशव जी ने बताया कि हमने डॉक्टर धर्माधिकारी साहब को यहाँ पे बुलाया था, जिसमें हमने लगभग 200 प्लस पेशेंट्स को चेकअप मिला था यहाँ पे हमारी तरफ से फ्री. और उनकी बहुत अच्छी सलाह और मार्गदर्शन मिला, किस तरह से जीवन जीना चाहिए, किस तरह से स्ट्रेस फ्री रहना चाहिए. इस पर भी उन्होंने काफ़ी अच्छा मार्गदर्शन किया था. वही प्रोजेक्ट बहुत अच्छा हुआ. उसके बाद में हर साल हम लोग एक जो हमारे सोशल अवेयरनेस होनी चाहिए कि जो हमारे लिए पूरे साल भर काम करते हैं, जो बस कंडक्टर्स हैं, ड्राइवर्स हैं, उनके लिए हम लोग हर साल दिवाली पे एक उनके लिए प्रोग्राम करते हैं, जो हमारा पिछले 22 साल से एक ऑन द ट्रैक रिकॉर्ड रहने वाला प्रोजेक्ट है, जो इस साल भी हमने किया, जिसमें भी काफ़ी अच्छा रिस्पांस मिला था और काफ़ी लोगों में उसका अवेयरनेस मिला और लोगों को खुशी भी मिली कि जो अपने त्यौहारों को छोड़ के हमारी सेवा करते हैं, उनके लिए भी सोचने वाला कोई परिवार है और उनके लिए मिड टाउन परिवार काम कर रहा है, उनको याद रख रहा है. इसके बाद में एक जो हमारा डिस्ट्रिक्ट का ही बहुत बड़ा प्रोजेक्ट था, जिसको उड़ान करके हमने किया था, जिसमें हमने लगभग 5600 साइकिल्स पूरे थ्रू आउट डिस्ट्रिक्ट बांटी थी, जो हमारे डीजी मैम का एक ड्रीम प्रोजेक्ट भी था. उसमें से हमको 56 साइकिल्स बांटने का मौका मिला. ऑफकोर्स संख्या में थोड़ी कम है, लेकिन ज़रूरत ज़्यादा होनी थी, इससे भी ज़्यादा रिक्वायरमेंट हमारी भी थी, पर 56 नंबर्स एज क्लब वाइज हमको मिले थे. तो 56 साइकिलें हमने 3 अलग अलग जगहों पे, अलग अलग ठिकानों पे जाके बांटी. वो वजीर खेड़ा में हमने वहाँ पे साइकिल्स दिया, पाटने गांव में हमने वहाँ पे साइकिल्स दिया, और याना जादव जो अपने यहाँ पे है स्कूल मालेगांव का, वहाँ पे भी हमने साइकिल्स देने का काम किया. जिसमें से कई सारे जो बच्चे हैं जो काफ़ी दूर से आते थे, उनको काफ़ी तकलीफ़ें होती थी आने जाने में, कम्यूट करने में, उनको सबको उसका बहुत लाभ मिला है. और वो जब उनको देते वक्त में और जब उनको बाद में मिलने के बाद जो खुशी दिखी, उसको बयान करना इतना
आसान नहीं है, बता नहीं सकता उनको कम शब्दों में इतने। इसके बाद में रोटरी उत्सव जो हमारा था, एक ड्रीम प्रोजेक्ट पिछले 22 साल से जो हम लोग स्ट्राइव कर रहे थे करने का, मेरे ख्याल से पूरे नासिक में भी नहीं हो पाया है वो। हम लोग ने मालेगांव में यहाँ पे मिड टाउन परिवार ने वो यहाँ पे किया, उसको बहुत सक्सेसफुली किया। जो यहाँ के कॉमन या लोकल जो व्यवसायिक हैं उनको एक अच्छा प्लेटफॉर्म देने की कोशिश की हमने, और उसमें हमको प्रतिसाद भी बहुत अच्छा मिला मालेगांव वालों से, और वो बहुत सक्सेसफुली प्रोजेक्ट हुआ। एक वन ऑफ द फेदर इन द कैप ऑफ केशव सर के, इसे ही बोलेंगे उसको तो भी चलेगा। थैंक यू केशव भाई। इसके बाद में हमने आई चेकअप कैंप्स जो हमारा चलता है रोटरी को, एक हिसाब से मालेगांव में आई चेकअप के भी और आई हॉस्पिटल के नाम से भी जाना जाता है, तो उसमें भी हम लोग कंटिन्यू एफर्ट्स डालते हैं, काम करते हैं। तो उसमें भी हमने काम किए, काफ़ी अच्छे प्रोजेक्ट्स हुए थे उसमें भी। जो हमने गन्नूर में किया था जो चांदगढ़ के पास आता है, और एक नामपुर में हमने कैंप किया था, उसमें भी बहुत अच्छा रिस्पांस मिला। 350 प्लस उनमें भी लोग मिले थे जिनके आँखों में प्रॉब्लम्स थे, उनके आँखों का प्रॉब्लम्स रिजॉल्व करके दिया, उनको हॉस्पिटल तक लाए। उनको और कुछ ज़रूरत थी, कैटरैक्ट के लिए ऑपरेट करना था, वो भी हमने सब करवा के दिया उनके लिए। बाद में जो चिरोपैटिक जो कैंप बोलते हैं, जो केशव भैया ने बताया, वो भी हमारा एक बहुत अच्छा प्रोजेक्ट हुआ है, जिसमें लगभग आप समझिए कि 400 लोगों से प्लस जिनको यानी बोन्स में प्रॉब्लम है या नर्व्स में प्रॉब्लम है, उन लोगों के लिए भी एक बहुत अच्छा प्रोजेक्ट हुआ वो, जिसमें काफ़ी प्रॉपर अच्छा गाइडेंस मिला। डॉक्टर्स ने बहुत अच्छी सपोर्ट किया, और लगभग 6 दिन वो कैंप चला। और लोगों की और डिमांड थी कि और थोड़े दिन उसको कंटिन्यू करो, लेकिन टाइम नहीं था, डॉक्टर्स को भी आगे के प्रोग्राम शेड्यूल थे। कोशिश करेंगे कि अगली बार और अच्छे से करें उस प्रोग्राम को। इन्वायरमेंट के लिए प्रोग्राम रोटरी हमेशा ही करता है, पेड़ लगाना, पेड़ बचाना, पेड़ को जगाना, जिसका अवेयरनेस अभी काफ़ी इन गर्मियों में सबको ही एहसास हुआ है, उसका पता चला है कि पेड़ क्यों ज़रूरी है, कितने ज़रूरी है। तो पेड़ लगाना भी हमारा अच्छा काम है जो हम करते हैं। इस साल भी हमने काफ़ी सारे पेड़ लगाए और उनको बचाया भी है, जो आगे आने वाले 2-3 सालों में काफ़ी अच्छे स्ट्रॉन्ग भी हो जाएंगे। उसके बाद में जो अभी लेटेस्ट हमारा लास्ट जो हमारा ड्रीम प्रोजेक्ट है, हमारा रोटरी उद्यान है, जो रोटरी कल्याण उद्यान कैंप में हमने बनवाया। उसमें काफ़ी सारा हॉल बनाने का, योगा सेंटर बनाने का हमारा ड्रीम था क्लब का। हमारे काफ़ी सारे सीनियर्स का एक बहुत बड़ा उसमें इनिशिएटिव रहा, सबने सपोर्ट किया, गाइड किया। तो अभी पिछले 2 दिन पहले ही हमने उसका भी भूमि पूजन किया है, और हो सकता है यही साल में हम लोग उसको कंप्लीट भी कर लेंगे, और शायद वो आपके सेवा में भी शुरू हो जाएगा। तो इस तरह से ये साल भर का एक लोखा जोखा है। काफ़ी सारे काम और भी है जो नहीं बता पाऊँगा अभी यहाँ में। ये सारे काम करने के लिए जो हमको मोटिवेशन मिला, हमारे सीनियर्स जो हैं, केशव भाई तो थे ही हमारे साथ में टीम में, सतीश काका हमारी हमेशा टॉर्च लाइट जो रहे हैं, वो हमेशा गाइड करते हैं कि भाई करना है, कुछ देना लगता है तो उनके लिए काम करो। उसके बाद में पीडीजी सर जो है हमारे, उनका भी है, राजेंद्र भामरे साहब, तो उनका भी सपोर्ट काफ़ी अच्छा रहता है, प्रॉपर गाइडेंस रहता है। रोटरी कैलेंडर के हिसाब से कैसे काम करना है, क्या करना है, वो भी हमको गाइड करते रहते हैं। और बाकी सारे जो मेरे मेंबर्स हैं, परिवार वाले हैं, जो मेरे मिड टाउन के परिवार है, मैं उनका सबका भी आभार व्यक्त करूंगा, जिन्होंने पूरा साल इतना सक्सेसफुल बनाने के लिए मेरे साथ पूरा जी जान से मेहनत की और मेरे को सपोर्ट किया। धन्यवाद।